माझं नाव अवनी आहे. मी कथितरित्या जयपूरची आहे. माझं वय 34 वर्ष आहे. माझा रंग गोरा आहे आणि उंची 5 फूट 4 इंच आहे. माझं लग्न झाल्याला आता 1 वर्षापेक्षा जास्त वेळ झाला आहे. लग्नानंतरच्या पहिल्या 3 महिन्यांत इतर पतींसारखंच माझ्या पतीनेही माझी खूप काळजी घेतली, मग ते सकाळी स्वयंपाकघरात असो किंवा रात्री बेडरूममध्ये. ही गोष्ट अनेक विवाहित स्त्रियाही मान्य करतील. माझ्या लग्नाला 5 महिने झाले होते आणि सध्या तरी आम्हाला मूल होण्याचा विचार नव्हता, कारण माझ्या पतीचा पगार फक्त 55,000 रुपये होता. मीही पैशाच्या बाबतीत त्यांना त्रास न देता या पैशांतच घर चालवत होते. घराचं भाडं, किराणा सामान, वीज आणि पाण्याचे खर्च तसेच वाढती महागाई यामुळे आमचं आर्थिक गणित अगदीच बिघडलं होतं. याच्या वरताण म्हणजे एके दिवशी आमच्या घरमालकाने आम्हाला घर रिकामं करण्याची सूचना दिली, कारण त्याचा मुलगा आता त्या मजल्यावर राहणार होता. नवीन घर शोधण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, पण कमी भाड्याचं घर काही मिळालं नाही. शेवटी आम्ही एक 1 बीएचके घर विकत घेण्याचा निर्णय घेतला. मात्र काही कागदपत्र अपुरी पडल्यामुळे आम्हाला कर्ज मिळालं नाही. म्हणून आम्ही एका सावकाराकडून 1.5 लाख रुपये उसने घेतले. हे कर्ज आम्हाला 8 महिन्यांत फेडायचं होतं. पण मित्रांनो, आमचं कर्ज फेडण्याऐवजी ते अधिकच वाढत गेलं. तनखा नसल्यामुळे आम्ही हे कर्ज वेळेत फेडू शकलो नाही. अजूनही जवळपास 90,000 रुपयांचं जुळवाजुळव करणं बाकी होतं. पण त्या सावकाराने आमच्यावर अजिबात दया दाखवली नाही. तो आणि त्याचे माणसं आमच्या घरी येऊन आम्हाला शिव्या देऊ लागले, आमचं सामान आणि माझे दागिने उचलून नेऊ लागले. त्यांनी माझ्या पतीला पकडून नेलं आणि मीही त्यांच्यासोबत गेले. तिथं पोहोचल्यावर सावकाराने आम्हाला सांगितलं की आमचं सामान विकल्यावर सुद्धा अजून 50,000 रुपयांचं त्याचं कर्ज बाकी होतं. मित्रांनो, आम्ही त्याच्याकडून आणखी वेळही मागू शकत नव्हतो, ना त्याला एवढे पैसे देऊ शकत होतो. आमच्याकडे तेवढे पैसे एकत्र करण्याचं साधनही नव्हतं. आम्ही आमच्या नातेवाईकांकडे मदत मागितली नाही, कारण तिथं आमच्यावर टोमणे मारले गेले असते. वृद्ध सासू-सासऱ्यांना आम्ही आधीच पैसे पाठवत होतो. आमची परिस्थिती खूपच बिकट होती. माझे पती प्रयत्न करत होते की कुठून तरी थोडे पैसे जमवता येतील. तोपर्यंत त्यांनी मला माहेरी जाऊन थोडा वेळ राहण्यासाठी सांगितलं. पण मी त्यांना मदत करण्याचा शेवटचा प्रयत्न केला आणि सावकाराकडे गेले. मित्रांनो, त्या सावकाराचं नाव गणपत राय होतं. तो जवळपास 48 वर्षांचा होता. त्याने आपल्या वडिलांच्या पैशांवरून धंदा सुरू केला होता आणि लोकांना कागदाशिवाय व्याजावर कर्ज द्यायचा. नंतर आपल्या मुलांसोबत त्याने पितळ व्यवसायही सुरू केला होता. फॅक्टरी आणि अशा अनेक व्यवसाय उभे करून तो चांगलाच यशस्वी झाला होता. दिसायला तो जरा जाडजूड आणि खूपच काळा होता. हातात सोन्याच्या अंगठ्या आणि गळ्यात सोन्याची साखळी होती. मी त्याच्या बंगल्याला लागून असलेल्या ऑफिसमध्ये गेले, जिथून तो सर्वांना कर्ज वाटत असे. तिथं पोहोचल्यावर मी त्याच्याकडे आमच्या कर्जाबाबत बोलण्यासाठी वेळ मागितला. काही वेळाने त्याने मला आपल्या केबिनमध्ये बोलावलं. मी म्हटलं, नमस्ते सेठजी. सेठ म्हणाला, हो, बोल कशी आलीस? मी म्हणाले, मी मुकेशची बायको आहे. सेठ म्हणाला, अच्छा अच्छा, म्हणूनच वाटत होतं, कुठंतरी तुला पाहिलं आहे. हो, तर काय पैशांची सोय झाली का? मी म्हणाले, तेच तुम्हाला सांगायला आले आहे. सेठजी, आमच्या घरची परिस्थिती खूपच बिकट आहे. जर पैसे आमच्याकडे असते तर तुमच्याकडे थोडीच आले असते. तुम्ही जर थोडी मुदत दिली तर 3 महिन्यांत सगळं कर्ज व्याजासकट फेडू. सेठ म्हणाला, पैसे आणि वेळ मी कर्जदाराच्या परिस्थिती पाहूनच देतो. पण तुझ्या नवऱ्याबद्दल सांगायचं तर, जर मी त्याला उरलेले 50,000 रुपयेही व्याजावर देऊन टाकले, तर प्रत्येक वेळी कोणीतरी येऊन वेळ मागत राहील. बाजारात धंदा चालवायचा तर थोडा धाक पाहिजेच ना, म्हणून पैसे तर द्यावेच लागतील. किंवा मग काहीतरी गहाण ठेव. पैसे, जमीन किंवा जोरू तिन्हीपैकी काहीतरी द्यावं लागेल. मी म्हणाले, पहा, सेठजी, आमच्याकडे सध्या पैसे नाहीत. आणि जमीनही नाही, ना पुश्तैनी, ना आमची स्वतःची. घरच फक्त आहे. हो, आणि तेही तुमच्याच विश्वासावर आहे, मी म्हणाले. तुमच्याकडे नोकरीची गोष्ट करायची तर मी ती करू शकते. मी पूर्वीही काम केलंय आणि हिशेबाचीही मला चांगली समज आहे. तुम्ही मला स्वयंपाकाचं काम दिलंत तरी मी करू शकेन. फक्त आमचं घर सोडून द्या. सेठ म्हणाला, माझ्याकडे हिशेबासाठी मुनीम आहे आणि स्वयंपाकासाठी नोकराणी आहे. जर काम करायचंय तर एक दुसरं काम आहे. करशील?
त्याच्या बोलण्याचा सूर अचानक बदलला होता. त्याच्या आवाजात वेगळाच रोख होता. आता तो माझ्यासमोर टेबलला आधार देऊन उभा राहिला आणि आपल्या गळ्यातली सोन्याची साखळी मळू लागला. मला काहीतरी गडबड असल्याचं जाणवायला लागलं. मी थोड्याशा घाबरलेल्या आवाजात विचारलं, कसं काम? मी असं काहीतरी चुकीचं काम नाही करणार. सेठ माझ्या मंगळसूत्राच्या पेंडंटला धरून म्हणाला, माझ्या खांद्यांना खूप दुखतं, मालिश करशील का रोज? त्याचा इशारा मी समजून घेतला, पण अनभिज्ञ असल्यासारखं दाखवत. मी आपलं मंगळसूत्र खेचून घेतलं आणि म्हणाले, मी? काय म्हणालात? सेठ म्हणाला, रोज दिवसातून एकदा मला खुश केलंस तर 3 महिन्यांत तुझं कर्ज फिटून जाईल. मित्रांनो, जर मी आधीची अवनी असते तर कदाचित त्याचं म्हणणं मान्य केलं असतं. पण आता मी गृहस्थीदार होते आणि माझ्या नवऱ्याच्या प्रतिष्ठेसाठी मी त्याला सरळ नकार दिला. त्याने मला विचार करण्यासाठी वेळ दिला आणि म्हणाला, जर मन बदललं तर उद्या दुपारी 12 ते 3 या वेळेत माझ्या ऑफिसमध्ये ये. मी घरी जात असताना सेठचे शब्द माझ्या मनात वारंवार घुमत होते. मग मी आमच्या घराकडे पाहिलं आणि विचार केला की या घराला वाचवण्यासाठी आपण आणखी काही करू शकत नाही का? माझे पती बाहेर बसले होते. त्यांनी मला पाहून विचारलं, तू कुठं होतीस? मी त्यांना फक्त एवढंच सांगितलं की मी सेठकडे गेले होते. एवढ्यातच मुकेशमध्येच विचारलं, सेठ कर्ज कमी करतोय का? त्यांच्या डोळ्यांतील चमक पाहून माझ्या तोंडून सहजच हो निघून गेलं. हो, असं ऐकून मुकेश लहान मुलांसारखे आनंदित झाले. त्यांचा आनंद पाहून मी मनाशी विचार केला की एवढ्या लवकर कुठे नोकरीही मिळणार नाही आणि प्रतिष्ठेचा प्रश्न तर बंद खोलीतच असेल. त्यामुळे याचा पत्ता कुणालाच लागणार नाही. मुकेशने मला विचारलं, सेठने बदल्यात काय मागितलं? मी सांगितलं की मला त्यांच्या धंद्याचं वहीखातं सांभाळावं लागेल आणि सचिवाचं काम करावं लागेल. दुसऱ्या दिवशी मी 11:45 वाजता सेठच्या ऑफिसमध्ये पोहोचले. मी पिवळ्या रंगाचा ब्लाऊज आणि गुलाबी रंगाची साडी घातली होती. रिसेप्शनवर मी सांगितलं की सेठजींनी मला बोलावलं आहे. रिसेप्शनिस्टने फोनवर सेठला कळवलं की मी आले आहे. 5 मिनिटांनी सेठ केबिनच्या बाहेर आला आणि मला बोलावून ऑफिसच्या मागच्या खोलीत घेऊन गेला. ही खोली त्याने लंचनंतर झोपण्यासाठी किंवा कोणाला भेटण्यासाठी बनवली होती. आत एक 1 बीएचके प्रकाराचं छोटं खोलीदार घर होतं. त्या खोलीत एक डबल बेड, वॉशरूम, टीव्ही, एसी, फ्रीज वगैरे सर्व सुविधा होत्या. सेठजी खोलीत आले आणि दरवाजा बंद केला. त्यानंतर आम्ही मुख्य खोलीत आलो. तिथं एक गाद्यांची मोठी मेज होती. सेठजी त्यावर पोटावर झोपले आणि मला म्हणाले, चल, त्या वाटीतलं तेल घेऊन मालिश सुरू कर. त्यांचं असं मला सांगणं ऐकूनही मला राग आला नाही. पुढे त्यांनी माझ्यासोबत ते सगळं केलं. सेठजी म्हणाले, माझ्याकडे एक सचिवाची जागा रिकामी आहे. ती माझं काम आणि प्रवासाचं हिशेब ठेवेल. उद्यापासून तू ये सकाळी 9 ते संध्याकाळी 6. पगार 25,000 रुपये मिळेल. त्यातले 10,000 कर्ज फिटण्यासाठी मला परत कर. हो, पण सचिवाचं काम फक्त हिशेब ठेवण्याचं नाही, माझी काळजी घेण्याचंही आहे. समजलीस का? मी नजरेनं होकार दिला. त्यानंतर कपडे घालून बाहेर जायला दरवाजापर्यंत गेले. तेव्हा सेठ म्हणाला, अरे, ओ माझ्या पर्सनल असिस्टंट, तुझं नाव सांग, टेबलवर काय लिहू? मी हसून म्हटलं, अवनी शर्मा, आणि तिथून निघून गेले. आता हे रोजच चालू राहिले. 12 ते 3 पर्यंत रोज सेठजी माझी सुविधा घेत होते. दिवस कधी गेले समजलं नाही. मित्रांनो, तुम्हाला ही कहाणी कशी वाटली? जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.